फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग। तो आज हम डालने वाले को खेत को औषध। तो ये डालने वाला है खेत को औषध। बोले तो क्या बोलते रहे, खेत को मंदू 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 बोले तो तेलुगु में मंदू बोलते हैं। तो डालने वाला है, ये 4 है बोरे। ये देखो, ये इधर उसको जो अगली वीडियो में बोले थे ना, बच्चे ढूंढने का, इसको ही ढूंढने का है। यहाँ हमारे को दोनों को सेट है। चलो भाई उठाओ और उधर लेके जा रहे हैं। इधर चल तिथे जायचं आपल्याला। चलो तर चला आता इथे उचलून नेऊया। थोड़ा हिंदी थोड़ा मराठी। तो लाइक करे, शेयर करे, सपोर्ट करे, सब्सक्राइब करे। चलो जाने के बाद चलो गाइस, उठा लिया है एक, और इसको बोरा उठाना है हमारे को। देखो गाइस, खेत का काम कैसा रहता है, बहुत ही हार्ड वर्क रहता है भाई। इसलिए माँ बाप बोलते हैं पढ़ाई कर जाता पढ़ाई करे। अरे कसे हो गुजू ते तिथं बस की बसून मला धर भेज, तू ते वीडियो बंद करा था। देखो गाइस, जैसा होता है एक फार्मर की लाइफ, ऐसे जो गुजरना पड़ता है। देखो डोटी का पाता चला था पुलिस पुरी की उधर जा रहे म्हणलं तर बोले तो तिथं टाकून टाकले आता पोते। हे बघा, हे तिथं पोते टाकले आता। अजून जाऊन निघा तिथून पोते आणायचे गायच। हे बघा, थोडं हिंदी थोडं मराठी, तुम्हाला समजलं असेल। तर बघा असे राहतात। हे बघा, या मडीमध्ये ह्याच्यात आणि त्याच्यात आणि त्या मडीमध्ये आणि या मडीमध्ये आवश्यक टाकायचं आहेत आपल्याला। तर आपण और जा रहे आहे म्हटलं तरच तिकडे चालले आपण अजून आणण्यासाठी। अजून 2 पोते आहेत, 2 पोते शिपडून म्हटलं तर 4 आहेत टोटल। 4 पोते शिपडायचे आहेत। 4 पोते शिपडल्यानंतर मग नंतर 2 एकर कंप्लीट। नंतर मग हे व्हिडिओ यूट्यूबला येईल। यूट्यूबला बघा, इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि ऑफिशियल श्रीकांत म्हणून 072ला बी फॉलो करा। मी त्यांचे ID म्हणजे माझ्या आयडीचं लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये। तर असं राहते का शेतकऱ्यांचं परिस्थिती किंवा वेळ की ज्यांना की काम करावं लागेल पावसाळा हिवाळा उन्हाळ्यामध्ये, की पिकेल तर स्वतःचं पोट भरू शकतो, नाही पिकेल तर असेच दिवस काढावं लागते मित्रांनो। त्यासाठी एक शेतकरी ब्रँड असाल तर तुम्ही लाईक करा। म्हणजे तर मी तसं शेतकऱ्याचं नाव घेऊन लाईक मागत नाही, तुमच्या मनाला लाईक करू शकता। तर मिळूया आता ते तिथे गेलेत आणण्यासाठी। एकट्याला एक उचलतो आता, मला एकट्यानं उचलते आता। उचलल्यावर येऊन तिथे टाकता, नंतर त्यांना शिपडते। मग नंतर शिपडताना तुम्हाला दाखवतो की कसं राहते ना, औषध काढताना सुद्धा दाखवतो तुम्हाला। चला तर मिळूया औषध शिपडताना। बघा दोस्तांनो, आता हे उचलून भेटतो यांना धरला आहे आता। हे झोळ दाखव रे ते याच्यात आंध्रामध्ये आता याच्यानं शिपडतात आता काय। हां, मग औषध टाकायचंच। तर आपण टाकताना बघूया। हा म्हणजे आम्हाला टाकायचं नाही, याला टाका येते। आणि त्याने गेला बघा तिकडे टाकून, त्याला टाकता येते। झालं बस, मी स्लो मोशनमध्ये तुम्हाला दाखवतो दोस्तांनो। चलो आ जाओ। अशा धुरावरून येऊ हे बघा, याच्यात भरला आता पोत येऊ। हे औषध आहे आता अडकून घेते आता। तो देखिए गाइस, जो आ रहा है इधर अभी वो वैसा आंध्रा में ऐसा रहते देखो गाइस। जर तुम्हाला असं कुठेतरी दिसलं असेल तर सांगा। या औषधाचे माझ्या माणसावर अशी संभावना असू शकतो। हे विद्युत जोखिम की संभावना रहते इसमें। किती उतरून पडला हे बघा मित्रांनो, पाय किती उतरून पडायचे हो। एक शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय सांगू शकते या इगो बघा, पाय उतरून पडायला तर औषध शिपण्याचं पद्धत राहू शकते। म्हणजे ते काय म्हणतात रे, सल्फाट की सल्फा जातात, त्यामुळे की नाही समजदारनं टाकावं लागते। कारण याच्यामध्ये गवत होण्याची शक्यता राहते आणि कुठं कुठं कमी पडते, त्या कुठं कुठं जास्त पडते। त्यासाठी की नाही हे बघा
त्यानं बरोबर पद्धत टाकला. यानं बी टाकू शकते कारण आता दुसऱ्या कामाला जायचं आहे याला, आम्हाला दोघाला. त्याच्यामुळं आता येणं ते स्वतःचं शेत आहे त्याचं, स्वतःचं 2 एकर आहे. म्हणजे आता त्याचं लग्न बिग्न काय झालं नाही, आता शेत बघून घेऊन आलं आहे मित्रांनो. त्यासाठी शेतकरी मित्र बांधू बहिणींनो लाईक करा यासाठी, या शेतकरी मित्रासाठी. 1 लाईक बनतंय. हा 1 लाईक बनतंय. तर आता तुम्हाला स्लो मोशन व्हिडिओ लावून दाखवतो. प्रकारे हा व्हिडिओ इथं संपला. जय हिंद जय भारत. तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. तर मिळूया अजून एका ब्लॉगमध्ये. हे गायच.